महाराष्ट्रामध्ये तिखट म्हणजे स्पायसी जेवण खूप खाल्लं जातं. तर मग याचा कोलन कॅन्सरशी काही संबंध आहे का? कोलन क्लिन्झिंगचं बऱ्याचदा आपण यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर बघतो, पण हं. ते सगळं इनफॅक्ट म्हणजे मार्केटिंग गिमिक आहे. याचा कोणताही सायंटिफिक एव्हिडन्स नाही आपल्याकडे. अल्कोहोलमुळे फक्त लिव्हर खराब होतं असं लोकांना वाटतं. पण याचा कोलन कॅन्सरशी काही संबंध? अल्कोहोल हे प्रूव्हन कार्सिनोजेन आहे. हं. WHO जरी आपण गाईडलाईन्स बघितल्या, तरी त्याच्यामध्ये त्यांनी हे क्लिअर कट मेन्शन केलं आहे, की एखाद्या माणसाला जर कोलन कॅन्सर झाला आणि अनपेक्षितरित्या जर कमी वयात झाला, हं. तर त्यावेळेस आपल्याला शंका येते, की कोलोरेक्टल कॅन्सर म्हणलं की सर्वांना हा 50शी नंतर होणारा आजार वाटतो. पण मग सध्या तरुण पिढीमध्ये त्याचं किती प्रमाण आहे? 25 वर्षाचाच एक मुलगा ओपीडीमध्ये बघितला होता आणि तेव्हा त्याचं मग कोलोनोस्कोपीमध्ये रेक्टल कॅन्सर आहे असं आम्हाला समजलं. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू ग्रँड गप्पा. मंडळी, कॅन्सर हा शब्द ऐकला की आपण सगळेच थोडे घाबरतो. आपल्याला लंग कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओरल कॅन्सर बद्दल बऱ्याचपैकी माहिती असते. आपण त्याबद्दल नेहमी ऐकलेलं असतं. पण तुम्हाला मोठ्या आतड्यांचा कॅन्सर म्हणजेच कोलन कॅन्सर बद्दल माहिती आहे का? आजकाल हा आजार खूप वेगाने वाढतोय आणि दुर्दैवाने याबद्दल समाजात कमी माहिती आणि गैरसमज जास्त आहेत. म्हणून आज आपण ठरवलं की यावर थेट एक एक्सपर्ट कडूनच एकदम सोप्या भाषेत माहिती घेऊयात. तर मंडळी, आपल्यासोबत आहेत संगमनेरचे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर अजिंक्य सोनंबेकर सर. सर, आपले ग्रँड गप्पा पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू. सर, एक स्टार्टिंग आपण बेसिक प्रश्नापासून सुरुवात करूया की कोलन कॅन्सर म्हणजे नक्की काय? कोलन कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्याचा कॅन्सर होय. आता होतं काय, की आतड्यामध्ये असंख्य पेशी असतात. हम्म. नॉर्मली त्या पेशींचं तयार होणं, त्या पेशींचं विघटन होणं हे एक अत्यंत नियंत्रित पद्धतीने होत असतं. अच्छा. जेव्हा त्या पेशींचं तयार होणं याचं नियंत्रण जेव्हा सुटतं किंवा विघटन होणं थांबतं, तेव्हा पेशींची अनियंत्रित अशी वाढ व्हायला लागते. यालाच आपण कॅन्सर म्हणतो. सर, कोलन कॅन्सरला सायलेंट किलर म्हटलं जातं. मग याचे सुरुवातीचे सिम्टम्स काय काय असतात? कोलन कॅन्सरला सायलेंट किलर यासाठी म्हणतात कारण की सुरुवातीला काही सिम्टम्सच नसतात. अत्यंत सायलेंट पद्धतीने या छोट्या छोट्या गाठी किंवा पॉलिप्स आतमध्ये वाढत राहतात आणि जोपर्यंत त्या मोठ्या होत नाहीत तोपर्यंत पेशंटला समजतच नाही की आपल्याला आतमध्ये काही त्रास आहे. म्हणूनच याला आपण सायलेंट किलर असं म्हणतो. सर, हा कोलन कॅन्सर ज्याला आपण कोलोरेक्टल कॅन्सर असं पण म्हणतो, मग याचे रेड फ्लॅग्स किंवा वॉर्निंग साईन्स काय असतात जे आपण अजिबात इग्नोर नाही केले पाहिजे? याचे रेड फ्लॅग्स म्हणजे आपले जे बॉवेल हॅबिट्स असतात त्याच्यामध्ये जर नव्याने काही बदल झाला असेल हम्म. तर ते बघणं महत्त्वाचं असतं. किंवा टॉयलेटमध्ये रक्त जात असेल, अचानकपणे आपलं रक्तामधलं हिमोग्लोबिन कमी झालं असेल किंवा नव्याने जर भूक कमी झाली असेल, वजन कमी झालं असेल किंवा उलट्या होत असतील, तर या सगळ्यांना आपण रेड फ्लॅग म्हणतो. रेड फ्लॅग म्हणजे की जेव्हा हे लक्षणं असतात तेव्हा वरवरचे उपचार घेऊन उपयोग नसतो. आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करणं गरजेचं असतं. अच्छा. सर, आणि मग हा जो कॉन्स्टिपेशनमध्ये जो बदल होतो किंवा बॉल हॅबिट आपले जे बदलतात, ते आपण किती सिरियस मानलं पाहिजे? एखादी गोष्ट जर अनेक वर्षांपासून असेल तर त्याला थोडंसं कमी महत्त्व दिलं जातं. एखाद्या माणसाला समजा दिवसातनं 2-3 वेळा टॉयलेटला जायला लागतं किंवा एखाद्याला 2-3 दिवसातनं एकदा जायला लागतं. हे जर अनेक वर्षांपासून असेल तर त्याचं थोडं सिग्निफिकन्स कमी होतं. अच्छा. पण जेव्हा रिसेंट चेंज म्हणतो आपण, की कोणत्याही गोष्टीमध्ये जेव्हा नव्याने बदल होतो, की अचानक फ्रिक्वेन्सी वाढते किंवा कन्सिस्टन्सी चेंज होते किंवा फ्रिक्वेन्सी कमी देखील होते, ओके. तर हे जेव्हा कधी नव्याने बदल होतात त्याला सिग्निफिकन्स असतो आणि ते बघितलं गेलं पाहिजे की का होतंय. अच्छा. म्हणजे ही गोष्ट सिरियसच आहे खूप जास्त. सर, लोकांच्या मनात एक कॉमन गैरसमज असतो, एक मिथ असतं की क्रोनिक पाईल्स म्हणजेच कोलन कॅन्सर असतो. मग ह्या दोन्हीमधला फरक नेमका कसा ओळखू शकतो आपण? पाईल्स आणि कॅन्सर या दोन्ही टोटली भिन्न गोष्टी आहेत. हम्म. पाईल्स म्हणजे टॉयलेटच्या जागी जे काही आजार आहेत, जे अनावश्यक बदल घडतात त्याच्यामुळे होणारे आजार, याला आपण पाईल्स म्हणतो. कॅन्सर हा टोटली डिफरंट आणि मोठा आजार आहे. अच्छा. गोष्ट अशी आहे की दोघांचे लक्षणं बऱ्यापैकी सेम आहेत. पाईल्स मध्ये देखील पेशंटला टॉयलेटच्या हॅबिट्समध्ये बदल होतो, कधी कॉन्स्टिपेशन होतं, मोस्ट ऑफ द टाइम्स कधी लूज मोशन्स होतात आणि टॉयलेटच्या जागी आग होणे, रक्त पडणे वगैरे अशा
सिमटम्स येतात. अच्छा. कोलन कॅन्सरमध्ये देखील बरेचसे हे सिमटम्स सेम असतात. Similar जसे की असतात. बॉवेल हॅबिट्स ऑल्टर होणं, टॉयलेटमधनं रक्त जाणं, हम्म. वजन कमी होणं, भूक कमी लागणं, हे सगळं पाईल्समध्ये होत नाही. हम्म. हे सगळे सिस्टमिक फीचर्स जे आहेत, सिस्टमिक सिमटम्स आहेत, हे फक्त कॅन्सरमध्येच कोलन येतात. कॅन्सरमध्ये होतात. सर, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये तिखट म्हणजे स्पायसी जेवण खूप खाल्लं जातं, तर मग याचा कोलन कॅन्सरशी काही संबंध आहे का? तसं पाहायला गेलं तर डायरेक्टली काही कोरिलेशन नाही. स्पायसी जेवणामुळे कोलन कॅन्सर होतं याचं काही एव्हिडन्स किंवा डॉक्युमेंटेशन आत्तापर्यंत उपलब्ध नाही. स्पायसी जेवणामुळे बाकीच्या काही गोष्टी होतात, जसे की जठराला सूज येणे किंवा मूळव्याधाचे काही प्रकार जे स्पायसी जेवणामुळे वाढतात. पण कोलन कॅन्सरशी म्हणाल तर असं काही डायरेक्टली कोरिलेशन नाही. ओके. सर, आतडे साफ करण्यासाठी डिटॉक्स पावडर किंवा कोलन क्लिन्सचा ट्रेंड आहे, सो हे प्रोडक्ट खरंच काम करतात का? कोलन क्लिन्झिंगचं बऱ्याचदा आपण यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर बघतो, पण ते सगळं इनफॅक्ट म्हणजे मार्केटिंग गिमिक आहे. याचा कोणताही सायंटिफिक एव्हिडन्स नाही आपल्याकडे की अशा पद्धतीने कोलन क्लिन्झिंग झाल्यावर त्याचा फायदा होतो किंवा त्याच्यामुळे कोलन कॅन्सर होत नाही. याचं काही एव्हिडन्स आपल्याकडे नाही. सर, आणि हायड्रोकोलन थेरपी हा पण एक काहीतरी प्रकार आहे, याबद्दल थोडीशी माहिती सांगाल तुम्ही? जसं मी म्हटलं की हे सगळे मार्केटिंग गिमिक्स आहेत. तसं आपण कोणतीही गोष्ट जेव्हा प्रपोज करतो, देअर हॅज टू बी सायंटिफिक रॅशनल बिहाइंड इट, अंडरस्टँड. आणि त्याच्यासाठी सफिशियंट एव्हिडन्स हा जगभरातून पुढे आला पाहिजे. तरच आपण म्हणू शकतो की ही एखादी गोष्ट प्रूव्हन आहे आणि आपण ती रिकमेंड करू शकतो. पण बऱ्याचशा गोष्टी या अनसायंटिफिक असतात आणि त्या उगीच प्रमोट केल्या तरी त्या केल्याच जात आहेत आजही. सर, अल्कोहोलमुळे फक्त लिव्हर खराब होतं असं लोकांना वाटतं, पण याचा कोलन कॅन्सरशी काही संबंध? अल्कोहोल हे एक प्रूव्हन कार्सिनोजेन आहे. WHO जरी आपण गाईडलाईन्स बघितल्या तरी त्याच्यामध्ये त्यांनी हे क्लिअर कट मेन्शन केलं आहे की एनी अमाऊंट ऑफ अल्कोहोल इज बॅड. सुरुवातीला जो कन्सेप्ट होता की एक सर्टन अमाऊंट, पुरुषांसाठी वेगळं, स्त्रियांसाठी वेगळं, की सर्टन अमाऊंट ऑफ अल्कोहोलमुळे व्हायसोडायलेटेशन होतं, काही आजारांचं प्रमाण कमी होतं. पण आता तसं राहिलेलं नाही, की लेटेस्ट जे काही रिकमेंडेशन्स आहेत त्याच्यामध्ये क्लिअर कट ही गोष्ट समोर आलेली आहे की एनी अमाऊंट ऑफ अल्कोहोल इज बॅड. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे अल्कोहोल इज अ प्रूव्हन कार्सिनोजेन, आणि कोलन कॅन्सरमध्ये देखील अल्कोहोलचं कार्सिनोजेन म्हणून रोल आहे. कार्सिनोजेन म्हणजे काय सर? कार्सिनोजेन म्हणजे जी काही कारणं आहेत, कॅन्सरसाठी कारणीभूत असणारी ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आपण कार्सिनोजेन म्हणतो. त्याच्यामध्ये अल्कोहोल हे एक कारण आहे, निकोटीन दुसरं कारण आहे. अशा अनेक कारणांपैकी अल्कोहोल इज डेफिनेटली वन ऑफ द मेजर फॅक्टर. तंबाखू, गुटखा किंवा आपण जे स्मोकिंग वगैरे करतो याचाही थेट कोलन कॅन्सरशी संबंध आहेच. डेफिनेटली स्मोकिंग इज अ नोन रिस्क फॅक्टर फॉर कोलन कॅन्सर. आणि अनेक म्हणजे जसं CA लंग आहे तसं कोलन कॅन्सरमध्ये पण इट इज अ प्रूव्हन कार्सिनोजेन. ओके. सर, अजून काही इतर कारणं आहेत का कोलन कोलन कॅन्सर? कॅन्सरचे? जसं की आपण आधी आपला विषय झाला अल्कोहोल, स्मोकिंग, लो फायबर्स, याच्या व्यतिरिक्त जे काही प्रूव्हन गोष्टी आहेत ज्या डॉक्युमेंटेड आहेत त्याच्यामध्ये ओबिसिटी एक येते, किंवा लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे शारीरिक स्थूलता, किंवा कधी कधी काही जणांमध्ये फॅमिली हिस्ट्री असते, त्यांच्या फॅमिलीजमध्ये अनुवंशिकता असते की जेनेटिक काही घटक असतात, त्याच्यामध्ये आजोबांना कॅन्सर, आतड्यांचा, त्यांच्या मुलाला, नातवाला, हे सगळं समटाईम्स इट रन्स इन टू फॅमिलीज. ओके. हे सगळे कॉमन कारणं आहेत कोलन कॅन्सर होण्याचे. आणि मग समजा जेनेटिकली त्या जर गोष्टी पुढच्या पिढीला मिळत असतील, मग त्यावरचा उपाय काय? मग त्यांनाही स्क्रीनिंग वगैरे करावं लागतं का? एक्झॅक्टली. मग ते असोसिएशन ॲक्च्युली आपल्याला शोधायला लागतं की एखाद्या माणसाला जर कोलन कॅन्सर झाला आणि अनपेक्षितरित्या जर कमी वयात झाला तर त्यावेळेस आपल्याला शंका येते की मग यांच्यामध्ये जेनेटिक रिस्क काही आहे का. मग अशा वेळेस आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की आपण जेनेटिक स्क्रीनिंग करू शकतो आणि त्याचा शोध घेऊ शकतो की ते स्पेसिफिक जेनेटिक म्युटेशन्स ज्याच्यामुळे कोलन कॅन्सर होतो ते त्या व्यक्तीमध्ये आहेत का. ते जर म्युटेशन्स असतील तर आपण अधिक खबरदारी घेऊ शकतो. अच्छा. स्क्रीनिंग म्हणजे कोलोनोस्कोपी, बरोबर ना? कोलन कॅन्सरसाठी वेगवेगळ्या स्क्रीनिंग पद्धती आहेत.
त्याच्यामध्ये अगदी बेसिक म्हटलं तर टॉयलेट तपासली जाते. त्याच्यामध्ये ऑकल्ट ब्लड नावाची एक टेस्ट असते. ऑकल्ट ब्लड. ऑकल्ट ब्लड टेस्टिंग आपण त्याला म्हणतो, फिकल ऑकल्ट ब्लड. पण होतं काय की या सगळ्या गोष्टींची सेन्सिटिव्हिटी फार कमी असते. म्हणजे आपण जर एकदा टॉयलेट तपासली तर त्याच्यामधले आपण फार थोड्या प्रमाणातल्या याचं तपासणी ॲक्च्युली करू शकतो. त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येण्याचे चान्सेस अजूनच कमी असतात. म्हणजे साधारणतः आपण 3दा जरी ऑकल्ट ब्लड टेस्टिंग केलं तरी 100% सेन्सिटिव्हिटी त्याच्यामध्ये नसते. म्हणून मग बऱ्याचदा नवीन नवीन टेस्ट त्याच्यामध्ये आल्या. मग त्याच्यामध्ये फिकल इम्युनोकेमिकल टेस्टिंग ही टेस्ट आली. त्याच्यामध्ये टॉयलेटची फक्त ब्लडसाठी तपासणी न करता अधिक त्याच्यामध्ये तपासण्या केल्या जातात. किंवा कोलोनोस्कोपी विच इज अ व्हेरी स्पेसिफिक टेस्ट, ती केली जाते. त्याच्यामध्ये ॲक्च्युली आपण दुर्बीण घालून आतमध्ये बघू शकतो की कॅन्सर किंवा कॅमेऱ्याच्या नळी वाटे आपण म्हणतो. एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये एक अत्यंत सोपी आणि 10 ते 15 मिनिटाचीच ही टेस्ट असते. त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली आपल्या डोळ्यांना दिसतं की आतड्याच्या आतमध्ये काही प्री कॅन्सरच्या देखील गाठी आहेत का किंवा प्रत्यक्ष कॅन्सरच्या गाठी आहेत का. तर ही कॉमन स्क्रीनिंग टेस्ट आहे. ओके. आणि माझ्या ऐकण्यात आलेल्याप्रमाणे बायोप्सी नावाची काहीतरी एक ट्रीटमेंट आहे. मग ती कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर केली जाते का? बायोप्सी वेगवेगळ्या कारणांसाठी घेतली जाऊ शकते. प्रत्येक वेळेस बायोप्सी घेतली म्हणजे कॅन्सरची शंका आहे असं नाही. ओके. अनेक आजारांसाठी आतड्यांच्या अगदी अल्सर जरी असतील नॉन कॅन्सरचे तरी देखील आम्हाला कधी कधी बायोप्सी घ्यायला लागते. पण हो, कॅन्सर जरी शंका आली आपल्याला कोलोनोस्कोपी करताना, समजा एखादी जागा जी आपल्या डोळ्यांना कॅमेऱ्याला दिसतीये ती जर थोडीशी वेगळी दिसत असेल नेहमीपेक्षा तर आपल्याला त्या जागेची बायोप्सी घेऊन ती मायक्रोस्कोप खाली तपासायला. ओके. सर, ही बायोप्सी घेणं म्हणजे नेमकी काय आपल्या? बायोप्सी घेणं म्हणजे आपण जेव्हा दुर्बीण घातलेली असते, जेव्हा कोलोनोस्कोपने आपण टेस्ट करत असतो तेव्हा कोलोनोस्कोपच्याच चॅनलमधून एक अत्यंत सूक्ष्म अशी तार जाते आणि त्याच्या साहाय्याने, त्या फोर्सेप्सच्या साहाय्याने आपण छोटे छोटे सॅम्पल्स आतड्यांमधून घेतो आणि ते तपासायला पाठवतो. ओके. टिश्यूजचे सॅम्पल आपण म्हणू टिश्यूजचे शकतो. सॅम्पल्स. सर, कोलोरेक्टल कॅन्सर म्हणलं की सर्वांना हा 50शी नंतर होणारा आजार वाटतो. पण मग सध्या तरुण पिढीमध्ये त्याचं किती प्रमाण आहे? तसं प्रमाण आता बऱ्यापैकी वाढत चाललं आहे. याचे प्रमुख 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपली बदललेली जीवनशैली, ज्याच्यामध्ये आपण मगाशी जे बघितलं की जे कार्सिनोजेन्स आहेत, मग त्याच्यामध्ये स्मोकिंग असेल, अल्कोहोल असेल किंवा ओबेसिटी असेल, या सगळ्यांचंच प्रमाण वाढत चाललंय. त्याच्यामुळे आपण अगदी 20मध्ये किंवा 30मध्ये देखील आजकाल कोलन कॅन्सर्स बघत आहोत. ओके. आणि दुसरं कारण म्हणजे डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आपल्या चांगल्या होत चालल्या आहेत. आपल्या देशामध्ये देखील आता आपण अगदी अल्ट्रा मॉडर्न स्कोप्सनी तपासण्या करत आहोत आणि त्याच्यामुळे डिटेक्शन रेट जो आहे तो बऱ्यापैकी चांगला आहे. सर, असा एखादा रिअल लाईफ केस स्टडी तुम्ही शेअर करू शकाल का, जिथे एखाद्या पेशंटने लक्षणं इग्नोर केले, त्याच्यामुळे त्याला त्रास झालाय खूप? असं बऱ्याचदा घडतं. म्हणजे इनफॅक्ट रोजच एखादा पेशंट तरी असा ओपीडीमध्ये असतो की टॉयलेट वाटे रक्त जाणे हे मेन तक्रार असते. आणि एस्पेशली ग्रामीण भागामध्ये याला मुळव्याध समजला जातो. अगदी बरोबर. आणि अगदी 25 वर्षाचाच एक मुलगा अगदी 3 दिवसापूर्वीच ओपीडीमध्ये बघितला होता. त्याचं पाईल्स ऑपरेशन झालं होतं आणि मग सिम्पटम्स परसिस्ट राहिले म्हणून तो गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे आला. आणि तेव्हा त्याचं मग कोलोनोस्कोपीमध्ये रेक्टल कॅन्सर आहे असं आम्हाला समजलं. तर म्हणजे ही एक रोजचीच घडणारी घटना आहे की पाईल्स आणि मूळव्याध बऱ्याचदा आपण त्याला समजतो आणि इतर काही कारणं आहेत का हे आपण बऱ्याचदा बघत नाही, दुर्लक्ष करतो त्याकडे. तर वेळीच जर आपण थोडंसं जर अवेअर असलो आणि वेळीच जर डॉक्टरांकडे गेलो तर ते हा फरक नक्कीच सांगू शकतात की हा मूळव्याध आहे की हा इतर कोणता आजार आहे, अल्सरचा आजार आहे की कॅन्सरचा आजार आहे, हे शिक्षित डॉक्टर लगेच ओळखू शकतात. सर, म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की थोडेफार पैसे वाचवण्यासाठी लोक याच्याकडे खूप जास्त दुर्लक्ष करतात किंवा
ट्रीटमेंटला वेगळ्या प्रकारे बरोबर आहे. बऱ्याचदा आपण पैशांचा हिशोब नसतो. बऱ्याचदा म्हणजे पैसे असून देखील थोडासा इग्नोरन्स असतो. म्हणजे प्रॉब्लेम इज नॉट ऑलवेज अबाउट मनी. तर एकंदरच अवेअरनेस, हेल्थ अवेअरनेस आपल्या देशामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये कमी असल्यामुळे या गोष्टी घडतात. घडू शकतात. सर, कोलोनोस्कोपी म्हटलं की लोक टेस्ट करायला खूप जास्त घाबरतात. मग ही टेस्ट पेनफुल आहे म्हणून घाबरतात का? हे बघा, कोणत्याही टेस्टबद्दल, विशेषतः कोलोनोस्कोपी सारख्या टेस्टबद्दल थोडीशी अँझायटी असणं इज ओके, म्हणजे ते एक्सपेक्टेडच आहे. पण आपण जर हा विचार केला की ही अक्षरशः 10 ते 15 मिनिटाचीच टेस्ट आहे अच्छा. आणि बऱ्याचदा याच्यामध्ये सिडेशन वापरलं जातं, म्हणजे 10-15 मिनिटासाठी पेशंट झोपी जातो ओके. आणि पेन तर सोडा, म्हणजे पेशंटला कळतही नाही की आपली टेस्ट झाली आहे. बऱ्याचदा तर ही टेस्ट आम्ही लोकल अनेस्थेशियामध्ये देखील करतो, म्हणजे पेशंट इज वाईडली अवेक आणि पेशंटला प्रत्यक्षात स्क्रीनवर दिसतं. जे आम्हाला दिसतं ते पेशंटलाही दिसतं आणि आम्ही पेशंटला चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो की त्यांच्या केसमध्ये काय घडतंय, किंवा एखादी जर पॉझिटिव्ह फाइंडिंग असेल तर ती आपल्या पेशंटला लगेच दाखवता येते. म्हणजे बऱ्याचदा 99% ऑफ द टाइम्स कोलोनोस्कोपी ही कॉन्शियस असतानाच, म्हणजे विदाऊट सिडेशन देखील केली जाऊ शकते आणि अक्षरशः म्हणजे पेन फ्री टेस्ट असते. ओके. सर, मला एक असा प्रश्न पडलाय की समजा आपल्याला जर सिम्पटम्स जाणवत असतील तरच या टेस्ट कराव्या का? किंवा समजा की आपण म्हणतो की प्रत्येक आजार किंवा बऱ्याचदा मोस्टली आजार हे पोटापासून सुरुवात होते आजारांची. मग आपण ते डिटेक्ट झाल्यानंतरच किंवा सिम्पटम्स आढळून आल्यानंतरच आपण त्या टेस्ट केल्या पाहिजे का? आता याच्यात 2 गोष्टी आहेत. कोणत्याही टेस्टचे इंडिकेशन्स हे आजाराचे सिम्पटम्स असल्यानंतर बऱ्याचदा केले जातात किंवा कधी कधी या टेस्ट स्क्रीनिंग म्हणून देखील केल्या जातात. अच्छा. जसं मगाशी आपण बघितलं की काही लोकांमध्ये फॅमिली हिस्ट्री असते की त्यांच्यामध्ये फॅमिलीजमध्ये कोलॉन कॅन्सर असतो. अशा वेळेस लक्षणांची वाट बघता म्हणजे आपण बघत नाही बसू शकत. सो अशा वेळेस आपण एक स्क्रीनिंग प्रोग्राम, ज्या काही स्पेसिफिक गाईडलाईन्स आहेत, फॅमिलीमध्ये जो काही अर्लिएस्ट कोलन कॅन्सर जो डिटेक्ट झाला आहे त्याच्या साधारणतः 10 वर्ष आधी किंवा 45 वर्ष, सो विच एव्हर इज अर्लियर, अशा वेळेसच स्क्रीनिंग चालू घेतली पाहिजे. इनफॅक्ट जेव्हा पेशंट्सला लक्षणं नसतील तेव्हा ही स्क्रीनिंग केली जाते, म्हणून त्याला आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. आणि अदरवाईज जेव्हा लक्षणं असतील तेव्हा जर तुमच्या डॉक्टरांना अशी शंका आली की तुम्हाला आतड्याचा आजार असू शकेल, तेव्हा ते तुम्हाला ॲडवाईज करतात की तुम्ही कोलोनोस्कोपी करून घ्या. सर, तुमच्या बोलण्यात मगाशी आलं की आपल्या आतड्यांमध्ये पॉलिप्स तयार होतात. हे पॉलिप्स नेमकं काय असतात? पॉलिप्स म्हणजे ही आपलं जे आतड्याचं इनर लायनिंग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात आणि त्याची अनियंत्रित वाढ होते, त्यालाच आपण पॉलिप्स म्हणतो. छोट्या छोट्या त्या गाठी असतात. पण हे देखील महत्वाचं आहे की प्रत्येक पॉलिप हा कॅन्सरच नसतो. म्हणजे बऱ्याचदा बिनाईन पॉलिप्स असतात. मेजॉरिटी इनफॅक्ट पॉलिप्स हे बिनाईन असतात आणि काही पॉलिप्स हे प्री कॅन्सरस असतात की ज्यांचे भविष्यामध्ये काही वर्षांमध्ये कॅन्सर सारख्या आजारांमध्ये रूपांतर होऊ शकते. सर, मग ज्यावेळेस हा आजार डिटेक्ट होतो त्यावेळेस मग ट्रीटमेंट फक्त सर्जरीच असते का, की सर्जरी व्यतिरिक्त पण काही सोपा उपाय आहे? तर जसं आपण मगाशी बघितलं की आपण जर वेळेत डायग्नोसिस केलं तर बऱ्याचदा सर्जरी लागतही नाही. आपण कोलोनोस्कोपी जेव्हा करतो तेव्हा जर आपल्याला पॉलिप्स दिसले आणि जर विशिष्ट काही शंका असतील तर त्या पॉलिप्स आपल्याला कोलोनोस्कोपी करताना देखील काढून टाकू आपण शकतो. आणि मेजर सर्जरी आपण बऱ्याचदा म्हणजे 99% ऑफ द टाइम्स टाळू शकतो. मात्र जर डायग्नोसिस डिलेड असेल तर मात्र बऱ्याचदा सर्जरीची वेळ येते. आणि कोलन कॅन्सरमध्ये सर्जरी व्यतिरिक्त जसे किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी, रेडिओथेरपी असे देखील ट्रीटमेंट स्वरूप असू शकते. सर, याचे स्टेजेस किती आहेत आणि हा जर आजार अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झालाच तर पेशंट पूर्णपणे बरा होऊन नॉर्मल लाईफ जगू शकतो का? डेफिनेटली पेशंट हा 100% बरा होऊ शकतो. फक्त त्याचं डायग्नोसिस कधी होतंय, आपल्याला किती लवकर समजतंय, ती कॅन्सरची गाठ पसरलेली आहे की फक्त आतड्यांपुरती सीमित आहे, या सगळ्या गोष्टींवर त्याचं पुढचं प्रोग्नोसिस किंवा भविष्य ठरतं. अच्छा. सर, कोलन कॅन्सर हा टाळता येण्याजोगा आजार आहे का? आणि आपले जे मोठे आतडे ते निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय टिप्स द्याल? कोलन कॅन्सर हा नक्कीच प्रिव्हेंटेबल डिसीज आहे. आपण योग्य वेळी जर रेड फ्लॅग्स ओळखू शकलो,
योग्य वेळी जर आपल्या डॉक्टरांना भेटू शकलो आणि योग्य त्या टेस्ट करू शकलो तर आपण इन्व्हेजिव्ह कॅन्सर हा नक्कीच टाळू शकतो. आणि टिप्सबद्दल जर बोलाल तर मी म्हणेन की आपण हृदयाची किंवा लिव्हरची, किडनीची जशी काळजी घेतो तशीच कोलनची देखील काळजी घेऊयात. निरोगी कोलन म्हणजेच निरोगी आयुष्य. आपण व्यवस्थित बॅलन्स्ड डाएट जर घेऊ शकलो, आपण योग्य ती लाईफस्टाईल जर अवलंबवली, व्यसनं जर टाळली आणि लक्षणं दिसताच योग्य त्या वेळी आपण जर उपचार घेतले तर आपण नक्कीच हा आजार वेळेत पकडू शकतो आणि फर्दर कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. ओके सर, खूपच छान डिस्कशन झालंय आपलं. खूपच माहितीपूर्ण डिस्कशन झालंय. तुम्ही अगदी सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना सर्व गोष्टी समजून सांगितल्या. आपल्या प्रेक्षकांच्या मनातली भीती अगदीच कमी झाली असेल, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि ग्रँड गप्पा स्टुडिओमध्ये तुम्ही आलात आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर इन्व्हायटिंग आणि मजा आली. येस, थँक्यू. मंडळी, शरीर जेव्हा काही सिग्नल देतात तेव्हा ते इग्नोर करू नका. अर्धवट मेसेज वाचून स्वतःच डॉक्टर बनण्यापेक्षा थेट एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घ्या. तुमचा जीव वाचू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ग्रँड गप्पा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.